देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते शिवंदो श्रीचरणा श्री गुरूंचे। जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिभेशी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविते निज गुण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जैर्द्वय वसो निठाय तैवळे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो न्याता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुंडलीक वरदहर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। भगवान ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा असा ज्ञानोबरायांचे आवडते भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांचा असणारा भारतो पंचमो वेदा त्याप्रमाणे चौहून वेदांचे केलेसे वर्ण अर्थही गहन करोन्या असा असणारा पंचम वेद ज्याला म्हटलेला आहे। तर जेवढ्या काही मानवाच्या प्रवृत्ती आहेत तर सर्वच अखिल मानव मात्रांना यावत चंद्र दिवा करौ तोपर्यंत अध्यात्मातील मार्गांचा पथप्रदर्शक असा हा ग्रंथ आहे। तर याचं चिंतन करत असताना आपण अभंग क्रमांक 2685 पर्यंत आलेलो आहोत। आता यानंतर 2686 क्रमांकाचा अभंग चिंतनाकरता घ्यायचा आहे। 2686 थोडे तुम्ही मागे होते उद्धरिले मद ऐसे गेले वाया वाया जीव आता याचा काही न मनावा भार कृपेचा सागर आहेसी तू तुझा आळविता पापाची वसती राहे अंगे किती बळ त्याचे तुका म्हणे जैसे तारिले दगड तैसा मीही एक जड एक देवा। जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे करुणा भागतात। देवा तुम्ही आत्तापर्यंत मजा ऐसे वाया गेलेले जे जीव अनंत आहेत परंतु मागे थोडे उद्धरले होते असे काय थोड्यांचा उद्धार केला आहे का? कंधारकरांच्या 2671 कंधारकरांचा आहे आणि आपला देवडीकर जे प्रत आहे त्या 2686 क्रमांकाचा अभंग आहे। बरोबर ना? तर तुकोबाराय देवाशी संवाद करतात, करुणा भागतात। देवा माझाही तुम्ही आतापर्यंत अनेकांचा उद्धार केला, माझाही तुम्ही उद्धार केला करा। तर मज ऐसे वाया गेलेले अनेक जीव होते, आतापर्यंत ते तुम्ही
तू मागे थोडे उद्धरिले होते, थोड्यांचा उद्धार केला आहे का? आत्तापर्यंत अनेकांचा उद्धार केलेला आहे. अजामेळा भिल्ले तारिले कुंटिने, नाही का? ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर उद्धरिला, असा अनेकांचा तो उद्धार केलेला आहे. त्यामुळे देवा आता तो काही मागे पुढे पाहू नको. आता याचा काही न मानावा भार, आणि आता हा उद्धार करण्याकरता काही तू ओझं वाळगू नको. कारण तू कोण आहेस? तुझ्याकडे काय कमी होणार आहे का? एखाद्याचा आणखीन उद्धार केला म्हणजे तुझ्याकडे काय कमी होणार आहे का? तसं सागरातून एखादा थेंब पाणी काढल्यानंतर त्याचं काही कमी होतं का? त्याप्रमाणे तू देवा कृपासिंधू, तुझं कृपासिंधू म्हणतील, तुला कृपासिंधू अशी अनेक नावं आहेत. आणि त्यामुळे तू काही ओझं वागून मानू नको की याचा उद्धार करायचा म्हणजे फार मोठं ओझं आहे, असं काही मानू नको. तुझं आणि देवा तुला मी आळवत आहे, तुझी विनवणी करत आहे, तुझी प्रार्थना करत आहे, अखंड नामस्मरण करत आहे. आणि अखंड नामस्मरण करतो आहे, आळवण करतो आहे, करुणा भागत आहे. तर त्या पुरुषाच्या ठिकाणी पापाची वस्ती राहे? पापाची वस्ती राहील का? अर्थात त्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी पाप राहील का? अर्थात पाप राहूच शकत नाही. हरि उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयाची क्षण मात्रे. त्या ठिकाणी पाप राहू शकत नाही. आणि त्याचे अंगी किती बळ, त्या पापाचं राहीलही समजा थोडंफार लहानसान, पण त्याच्या ठिकाणी काही सामर्थ्य राहील का? सामर्थ्य राहणार नाही. अर्थात जे पाप आहे हे निष्प्रभ अशा प्रकारचं होऊन जाईल, पाप राहणार नाही. आणि मग ज्ञानम उत्पद्यते पुंसाम क्षयात पापस्य कर्मणः, पाप कर्माचा नाश झाला असता तर आपोआपच ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून मी तुझं चिंतन करतो आहे आणि त्यामुळे पाप राहूच शकत नाही. आणि जरी थोडंफार राहिलं तर त्याचं सामर्थ्य यह कश्चित आहे, अर्थात ते पाप त्या चिंतनावरती प्रभाव करू शकणार नाही. निष्प्रभ अशा प्रकारचं पाप होईल. आणि म्हणशील देवा तुकोबा तू इतका जड आणि तुझ्यावर कृपा करायची, पण देवा मी जरी जड असलो, दगड असलो, पण तरी देखील तू रामावतारामध्ये त्रेतायुगामध्ये तू दगड तारलेले आहेस ना, नाही का? जसे दगड तारले तसा मी एक दगड समज. तुला वाटतं ना जडबुद्धीचा आहे तर समज जडबुद्धीचा आहे, तसा मीही एक दगड आहे. पण तैसाही मी एक जड देवा, जड असा असणार देवा, तसाच मी एक दगड आहे असं समजून तरी माझ्यावर कृपा कर. माझा काही भार मानू नको. आणि तू कृपेचा सागर आहेस, माझा तू देखील उद्धार कर. तर देवा यदा कदाचित म्हणशील की तुझं पाप भरपूर, देव म्हणतील यदा कदाचित तुकोबा पाप भरपूर आहे, मी कसं काय कृपा तुझ्यावर करू, असं यदा कदाचित म्हणतील. आता आपण हे सगळे समन्वय लावून घ्यायचा की तुकोबाराय जे आहेत हे लोकोत्तर महापुरुष आहेत, ते आपल्याकरता आलेले आहेत. त्यामुळे आपल्या भूमिकेतून तुकोबाराय अनुवाद करताय, देवाशी संवाद साधताय. त्यांचं काय करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, अशी त्यांची स्थिती आहे. परंतु हे आपल्या भूमिकेतून तुकोबाराय बोलतायत, ते आपल्याकरता बोलतायत. म्हणून असं कोणी म्हणायचं नाही की तुकोबारायांचं पाप म्हटलं तर ते आपल्या भूमिकेतून आहे असं आपण गृहीत धरायचं. त्यामध्ये अध्यारोध प्रत्येक ठिकाणी हे अध्यारोध घ्यायचं. तर तुकोबा तुमचं भरपूर पाप आहे आणि मग असं असताना आम्ही तुमच्यावर कशी कृपा करू? तर तुकोबाराय म्हणतात आम्ही म्हणू देवा तुम्ही असं येता का म्हणताल, परंतु आम्ही असं आत्तापर्यंत म्हणत होतो की कोणी नाही तुझा आड, दिसतोसी भ्याड पांडुरंगा, हागे माझ्या भोगे केलासी परता, विश्वंभरी सत्ता नाही ऐसी, आम्ही तुझा असो देऊनी आधार, नाम वारंवार उच्चारितो, तुका म्हणे मज धरियेले काळे, पंचभूती खळे करून या. आम्ही म्हणू देवा, आत्तापर्यंत आम्ही असं म्हणत होतो, आत्तापर्यंत असं आम्ही म्हणत होतो की देव म्हणजे काय, अकुंठित अशी त्याची सत्ता आहे, तुझं अवघे होऊ येते. देव म्हणाल नाही का, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न अशा प्रकारचा परमात्मा आहे, असं आम्ही आत्तापर्यंत म्हणत होतो. तुझं कोणी आड नाही, तुझं आड कोणी नाही, तुझ्यामध्ये प्रतिबंध कोणीच करू शकत नाही. म्हणजे जरी आमचं किती बलवत्तर पापाचं प्रारब्ध असलं तरी देखील तुला काय करणं अशक्य आहे. तू नाही का जे अजामेळ्यासारखे असतील, त्याचप्रमाणे वाल्मिकीजीसारखे असतील महान पाप करणारे, त्यांचाही तो उद्धार केलेला आहे. त्यामुळे मला वाटत होतं की तुला आमचं जरी बलवत्तर पापाचं प्रारब्ध असलं तर ते देखील तुझं आड कोणी नाही, तुला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. तू जर म्हणलं, तू जर ठरवलं तर ते होऊ शकतं. परंतु देवा असं काही दिसत नाही. का बरं? कारण तुझी काही आमच्यावर कृपा होत नाही. त्यामुळे देवा दिसतोसी भ्याड पांडुरंगा, हे पांडुरंगा तू मात्र काही भित्रा दिसतोस. तर ते जे काही पाप कर्म जे आहे आमच्या ठिकाणचं, तर ते तू काही दूर करू शकत नाही. त्यामुळे मला तू भित्रा वाटतोस.
तुझ्या ठिकाणी दम नाही, तुझ्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती नाही, असं मला देवा वाटतं. हे सगळं प्रेम कलह आहे. आणि हागे माझ्या भोगे केलासी परता. आणि कारण का बरं असं असं का म्हणतात तो कोबार आहे? कारण माझ्या भोगे परता केलासी. माझ्या भोगे म्हणजे माझं प्रारब्ध जे आहे, बलवत्तर दुःखाचं जे काय प्रारब्ध आहे, तर त्यामुळे परता केलासी. तर ते तुला माझ्या प्रारब्धानं म्हणजे माझ्या भोगे म्हणजे माझ्या प्रारब्धानं तुला परता केलासी, म्हणजे तुला दूर केलं, तुला पलीकडे सारलं गेलं. आणि त्याच कारणानं मला असं वाटतं की तू ठरूनही माझ्या बलवत्तर प्रारब्धामुळे तू माझ्यात काही बदल करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं देवा, जरी तुला विश्वंभर म्हणत असले, विश्वंभर म्हणती माझी ह्या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणून या, असं जरी असलं पण तरी तू काही विश्वंभर नाही. विश्वंभरी सत्ता नाही आयशी. विश्वंभरासारखी सत्ता तुझ्याकडे नाही. जर सत्ता तुझ्याकडे असती तर तू माझा कोणताही गुणदोष न पाहता तू माझा उद्धार केला असता देवा. आणि ज्या अर्थी एवढी करुणा भाकूनही तू माझ्या ज्या अर्थी पाप कर्माकडे पाहत असेल, माझा उद्धार करत नसेल, तर याचा अर्थ हाच आहे की विश्वंभराच्या ठिकाणी सत्ता काही राहिलेली नाही. असं उदाहरणं देऊन तुकोबराय बोलतात. आम्ही तुझा असो देऊन आधार. अरे देवा, तुझ्याकडे काय सामर्थ्य आहे? आम्हीच तुला आधार दिलेला आहे. आम्हीच आणलेला रूपाबळे करुणे खळे हरिदासे, असा आधार आम्हीच तुला दिलेला आहे. तू निष्प्रभ आहे, तुझ्याकडे कोणतेही सामर्थ्य नाही. आणि तुझे नाव उच्चारितो, वारंवार नाव उच्चारून तुला आम्हीच आधार दिलेला आहे. आणि का हो तुकोबा, असं तुम्ही का म्हणता? तुम्ही अशा कोणत्या संकटामध्ये अडकलात? तर तुकोबाराय म्हणतात, अहो मला काळे धरी पंचभूती खळे करून या काळे धरियेले. तर पंचभूताने माझ्या ठिकाणी खळं केलं, अर्थात मला वेढा घातलेला आहे, मला प्रतिबंध केलेला आहे. आणि त्या योगे करून मला काळानं तावडीत धरलेलं आहे. तुका म्हणे काळे चेपियेला गळा, मी वेळोवेळा करीत असे. असं पंचमहाभूताने खळं केलं, अर्थात पंचमहाभूतांचे सापडलसे संधी, घातलसे बंधे अहंकारानं बांधला गेलो. आणि त्यामुळे देहालाच मी म्हटलं. आणि त्याच कारणानं माझा काळ त्याच वेळेस गळा धरतो. केव्हा? ज्या वेळेस आपण या देहाला मी म्हणतो, तर त्यावेळेस काळ आपला गळा धरत असतो. असं काळानं माझा गळा धरलेला आहे देवा. म्हणून मला या काळाच्या तावडीतून देवा सोडवा. याच्याकरता मी ही प्रार्थना करत आहे, तुमच्याशी सलगी करत आहे. देवा, ठीक आहे, मान्य आहे मला हे सगळं जे आहे, कारण संचित कर्म आहे जीवाचं. संचित कर्मातून जो काही भाग फल देण्यासाठी सन्मुख झालेला आहे त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि प्रारब्ध योगे जीव क्षीण दुःखे पावत असे. सुखही प्रारब्ध योगानं होतं आणि क्षीणही प्रारब्धाच्या योगानं होतं. ठीक आहे, मान्य आहे देवा. परंतु असं जरी असलं, पण तुमची जर आम्ही शरणागती केली तर तुका म्हणे मोठे प्रारब्ध हे होते खोटे. प्रारब्ध देखील नाश होतो असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणून देवाशी सलगे करतायत, आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळती यासी आता. ऐसा माझ्या मने सांगितला भाव, तोरीच देव दुजा नाही. अवघी यांची जेव्हा सारावी करकर, भाव बळे थार धरू येसी. तुका म्हणे तुझं ठेवावे पूजून, अनेक तो गुण नाही येथे. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती. सगळं प्रारब्धाच्या हाती आहे. अर्थात हाती शब्दाचा अर्थ केलेला आहे अधीन आहे. सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. जीव प्रारब्धानंच सुखाला प्राप्त होतो किंवा दुःखाला प्राप्त होतो. म्हणून हे देवा, तर तुम्हाला आम्ही आता यासी अर्थात देवाला काकुळतीला आलेलो आहे. कारण देवाची जर कृपा झाली तर प्रारब्ध किती मोठं असलं तरी देखील ते प्रारब्ध खोटं होतं. आत्तापर्यंत इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आहेत. तर देवानं कृपा केल्यानंतर त्यांच्या प्रारब्धात विष दिलं, पण विषाचंही परिवर्तन अमृतामध्ये झालं. असं होऊ शकतं देवाची कृपा झाली तर. म्हणून देवा, आमचं कितीही दुःखाचं बलवत्तर प्रारब्ध असलं पण तुम्हाला आम्ही आता काकुलतीला याच कारणाने येत आहे. असं माझ्या मने सांगितला भाव. माझ्या मनानं असा भाव अर्थात विचार देवाला सांगितलेला, माझ्या मनानंच मला सांगितलेलं आहे. कारण मन कुठलीही गोष्ट करत असताना आपल्या मनानं घेतली पाहिजे. मनानं वरली तर ती गोष्ट तडीत जात असते. म्हणून माझ्या मने भाव सांगितला, हा विचार माझ्या मनानंच मला सांगितलेला आहे. तोच मी स्वीकारलेला आहे की देवाची अखंड प्रार्थना केली असता जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध देखील खोटं ठरतं. तो वरीचं देव दुजा नाही. आणि जर असं आपण जर भगवंताची अखंड प्रार्थना केली असता देव दुजा नाही,
तर देव दुजा होत नाही. दुजा अर्थात परका होत नाही. देव आपलासा होतो. देवाला आपण एखाद्याचं चिंतन केलं, एखाद्यावर आपण प्रेम केलं तर तोही आपल्यावर प्रेम करतो. तसं जर आपण देवाचं चिंतन केलं तर देवर हे आपल्यावरती प्रेम करतो. देव आपल्याला दुजा होत नाही, परका होत नाही. आणि हे परमात्मा कृपा कधी करतो? जेव्हा अवघी यांची सारावी करकर, करकरचा अर्थ कटकट, अख्खा जो संसार जो आहे ह्या संसाराची कटकट, ह्या संसाराच्या कटकटीचं जेव्हा आपण सारावी अर्थात परित्याग करेल त्याच वेळेस परमात्मा कृपा करत असतो. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे त्याचे नाम, तिसी करणे त्याचे काम, तर भावबळे थार धरू येसी. आणि परमात्मा जो आहे परमार्थामध्ये बळ लागतं. भावबळे आकळे एरवी ना कळे, तर भावबळे थार धरू येसी. थार म्हणजे आश्रय. तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला आश्रय पकडता येतो. कधी पकडता येतो? कधी पकडून देतो आश्रय तो परमात्मा? ज्या वेळेस भावाचं बळ आपल्या ठिकाणी असेल त्यावेळेस परमात्म्याच्या ठिकाणी थार धरू येसी. थार म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला आश्रय धारण करता येतो. परमात्म्याचा आश्रय करता येतो. कोणत्या बळानं? भावाच्या बळानं. तर देवाला तुका म्हणे तुझं ठेवावे पूजून. देवाला पूजा करावी. देवाला षोडशोपचार देवाची पूजा करावी. अनेक तो गुण नाही तेथे. अर्थात तेथे म्हणजे तेथे गुण अर्थात उपाय. येथे शब्दाचा अर्थ केलेला आहे परमात्म्याच्या प्राप्तीविषयी दुसरा कोणताही उपाय नाही. परमात्म्याला वश करण्याचा, आपण म्हणणं ते ऐकण्याचा उपाय कोणता असेल? परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय कोणता असेल? वश करण्याचा उपाय कोणता असेल? तर तुका म्हणे तुझं पूजून ठेवावे पूजून. परमात्म्याला पूजावं. परमात्म्याची नित्य 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 नेहमी भगवान परमात्म्याची पूजा करणं हेच देवाला वशीभूत करण्याचं साधन आहे. देवा तुझ्याशी मी एवढे प्रेम कलह, तू कितीही माझी उपेक्षा केली तरी देखील तुला मी का बरं सोडत नाही? कारण देवा मला माहिती आहे शेवट तो होतो तुझ्याने गोड, म्हणून चाड धरीत असो. देऊ भोगा भोग कलिवराचा भार, साहो तुझं थार त्याजमध्ये. तुझ्या बळे काही खटपट काम, वाढवावा श्रमण लगेतो. तुका म्हणे आम्ही चेपलो या भारे, तुमचे ते खरे देवपण. कारण देवा तुम्ही उपेक्षाही केली तरी आम्हाला माहिती आहे तुझ्याशिवाय गोड शेवट होऊ शकत नाही. तर त्याकरता अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. तर शेवट जो आहे तुका सकाळी पाहिलं आपण, गोडे गोड जीव झाला. तर देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला. तर गोड असणारा जीव जो आहे हा गोड होतो. कारण गोड जो आहे सुखरूप जो आहे परमात्मा सुखरूप आहे नाही का. तर परमात्मा व्यतिरिक्त यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती त्रेधा विभेदिने. तर परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे म्हणून परमात्म्याचा जर आश्रय केला असता त्याच योगाने जीव खऱ्या अर्थानं सुखाला प्राप्त होऊ शकतो. त्याशिवाय सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच चाड धरत असं. म्हणून देवा तुझं मी छंद, आवड, इच्छा तू पण मला येणं प्रकारेनं प्राप्त व्हावा अशी प्रकारची इच्छा मी धारण करत आहे. आणि जीवन जगत असताना हा कलेवराचा भार अर्थात शरीराचा जो काही भार आहे, सुखदुःखात्मक कलेवराचा जो काही भोग अर्थात सुखदुःखात्मक भोग आहे, तर तो परमात्म्याला समर्पण करू. सुख येऊ किंवा दुःख येऊ त्याचा काही विचार करणार नाही. हे संपूर्ण शरीराचा भार तुका म्हणे भार देवापायी, तुका म्हणे घालू देवावरी भार, वाहू हा संसार देवापायी. अशा प्रकारे संपूर्ण शरीर जे काही सुख दुःख येऊ ते सगळे भगवंताला समर्पण करतात. आणि त्याचमध्येचा अर्थ केलेला आहे की सुखदुःखांचा जो काही शरीराचा होणारा शरीर संबंधन होणारा जो सुखदुःखांचा भोग आहे, तर तो भोगत असताना तर आम्ही थार म्हणजे त्या परमात्म्याचा आश्रय घेऊ नाही का. तुका म्हणे मधी घालू नारायण, मग नव्हे श्रम कोणा खेळे. बाळकडेतलं प्रमाणे ना, परमात्म्याला जर आश्रय केला आपण तर मग त्या खेळण्यामध्ये श्रम होत नाही. त्याप्रमाणे त्या सुखदुःखांचा भोग होत असताना त्या परमात्म्याचा आश्रय केला असता मग आम्ही भारसाहो
तर हा सगळा भार जेही काही प्राप्त होईल ते सगळे आम्ही सहन करू शकू. पण केव्हा? ज्या वेळेस त्याला मध्ये परमात्म्याला घालू. त्या खेळामध्ये, हा सगळा चाललेला खेळ आहे आणि ह्या खेळामध्ये परमात्म्याला घालू, त्याच वेळेस आपल्याला सगळं सहन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं. तुझ्या बळे काही खटपट काम, आणि हे देवा तुझ्याकडे एवढं मोठं सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य असल्यामुळे आम्हाला आता काही सांसारिक श्रम करण्याची काही आवश्यकता नाही. काही वाढवावा श्रम न लगे, तो काम करण्यासाठी श्रम करायसाठी मला श्रम वाढवावा न लगे, काही श्रम वाढवायची काही आवश्यकता नाही. तुझ्याकडे ठिकाणी सामर्थ्य आहे. आता एवढं सामर्थ्य त्यांच्या आम्ही बळीयांचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. आता आम्हाला काही संसारातील खटपटी काय करायचं काय काम आहे का? नाही. आता काही कर्तव्य राहिलं नाही. त्यासाठी बाकीचे संसारातल्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. तुका म्हणे आम्ही चेपलो या भारे. देवा आम्ही ह्या भारे चेपलो. ह्या भारे अर्थात हे संसाराची जी काही खटपट आहे, हे सुखदुःखात्मक भोग आहे, यानं आम्ही दबलो गेलो देवा. पण तुम्ही मात्र कसे आहात? तुमचे ते खरे देवपण, आणि तुम्ही खरे देवपण आहात, देवस्वरूप आहात, आणि मी मात्र करता भोगता अशा प्रकारचा आहे. आणि तुमच्या ठिकाणी देवपणा आहे, नाही का? दिव प्रकाशने अशा प्रकाशमान आहात, तुम्ही असंग आहात, आणि त्यामुळेच तुम्ही खरे याच्याहून वेगळे राहिलेले आहात. सुखदुःख जे आहे हे तुम्हाला काही प्राप्त होत नाही. देवा तुम्ही म्हणाल, अहो तुकोबा असं काय म्हणता की आपण तर एकच आहोत ना, द्वा सुपर्णा सविजा सखाया समानम वृक्ष परिशश्वजाते, आपण दोन सख्खे भाऊ आहोत. असं असताना तुम्ही म्हणता की तुम्हाला संसार नाही, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीचा संसार तुम्हा नाही, अशी स्थिती तुमची आहे. तुमचे खरे देवपण आहे, आणि आम्ही तर आमचा गळा आम्ही भारानं दडपलं गेलेलो आहोत. असं कसं म्हणता? तर तुकोबरा म्हणतात, ऐसा चितोगोवा न पाहिजे केला देवा, बहु आली दुरवरी ओढत हे भरोवरी, आम्हासी न कळे तुम्ही झाकू नये डोळे, तुका म्हणे संगे आसो एक एका अंगे. देवा ऐसाची तो गोवा न पाहिजे, देवा ऐसाची तो गोवा न पाहिजे केला. देवा असा गोवा गुंतडा अर्थात बंधन मात्र काही करू नका. आपण भाऊ आहोत, नाही का, सख्खे बंधू आहोत, आणि असं असताना तुम्ही आम्हाला काही दूर लोटू नका, आम्हाला काही बंधनात टाकू नका. कारण आत्तापर्यंत तुम्हाला चुकलो आणि अनेक श्रम झाले, ओढत भरपूर प्रपंचामध्ये ओढाताण झाली, नाही का. एकाकडे ओढतंय, बहुया गिह पतीम लुनंती, जशा एका पतीला अनेक पत्न्या असाव्यात, आणि जशी एकीकडे ओढते त्याची त्रिधा त्रिपीठ होते, तशा प्रकारे त्या प्रपंचामध्ये आमची भरपूर आत्तापर्यंत ओढाताण झालेली आहे. त्याचप्रमाणे भरोवरी झालेले आहे. किती वरी भरो तरी ते कधी भरत नाही, अर्थात पूर्ण होत नाही. असा हा संसारी किती गोष्ट, जे जे आणि श्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख, जे जे आणि ते थोडे, धनधान्य आवडे कुडे, ऐसा भुलला संसारा, सोडविता नाही कोणी, एका जनार्दना वाचुने. अशी ही भरोवरी ही कुठपर्यंत आली? बहु आली दूरवरी ना, दूरपासून, दुरोने आलो मी का, दुःख झाले दारुण. अशा दूरपासून, अनेक जन्मापासून अशा प्रकारचे दुःख सृष्टीपासून हे दुःख भोगत आलेलं आहे. बहु दूरवरी अशा प्रकारे ही ओढत ही बरोबरी आत्तापर्यंत आलेली आहे. देवा विनाकारण मी दुःख भोगलेलं आहे, त्यामुळे देवा आम्हासी न कळे, आम्हाला कळत नाही पण तुम्हाला कळते ना. हा जीव जो आहे, माझाच बंधू जो आहे, हा दुःख भोगतो आहे, तुम्हाला कळतंय ना. त्यामुळे तुम्ही झाकू नये डोळे, तुम्ही मात्र डोळे झाक करू नका, अर्थात पाहून देखील जाणून देखील दुर्लक्ष करू नका, माझी उपेक्षा करू नका. मग काय करू तुकोबा, काय तुमचं म्हणणं आहे? तुका म्हणे संगे असो एका अंगे, तर आपण संगतीत राहू. एका अंगे एक म्हणजे एकाच्या संगतीत एक राहू, की जेणेकरून देवभक्तपणा सुखाचा सोहळा, नाही का, असा जो आनंद आहे तो आनंद तुलाही प्राप्त होईल आणि मलाही आनंद प्राप्त होईल. तुलाही आनंद कुठे? ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत संगती राहिला. असा तुलाही आनंद आहे भक्तांच्या सहवासात, आणि माझाही काय होईल? त्या तू माझ्या सहवासात राहिला तर माझाही उद्धार होईल. देवा याकरता संगे असो
एक एक अंगे संगे असो, एकमेकाच्या अंगसंगतीत आपण राहू अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून ही जी काही आत्तापर्यंत ओढाताण झालेली आहे माझी जीवाची, ही भरोवरी झालेली आहे, दूर बऱ्याच काळापासून हे भोगत आलेलं आहे, हे सगळं माझं जे काही प्रारब्ध आहे, ही जी काही स्थिती आहे ही माझी नाहीशी होईल आणि तू असा द्रष्टा आहे, अनश्नन अन्यो अभिचा कशी दे, तशी स्थिती मला देखील प्राप्त होईल. देवा, हे सगळे अभंग जवळजवळ मला करुणापर किंवा देवाशी केलेली सलगी किंवा देवाशी केलेला प्रेम कलह अशा सगळ्या अर्थात सगळे अभंग आहेत. माय लेकरा अंत भिन्न. देवा, तुला वाटत असेल हा एवढा बोलतो, तुला राग येत असेल, पण देवा आपलं नातं कोणतं आहे? माय लेकराचं नातं आहे. त्यामुळे माय लेकरांत भिन्न नाही. माय लेकरात भिन्नपणा असतो का? परकेपणा असतो का? परकेपणा नसतोच. आईला लहान मुलं लाताही मारतं तर देखील पाहणं म्हणते कसं बाळ आहे माझं लात मारतं, मग त्याचं देखील ती कौतुकच करते, रागावायचा विषयच नाही. त्यामुळे देवा, मी कितीही बोललो तर तुम्ही रागावतार का? रागवणं शक्यच नाही. म्हणजे तो बरेच म्हणतात रागवणं शक्यच नाही, नाही का? म्हणजे रागवायचं काही कारणच नाही. नाही उत्तराचा शीन. त्यामुळे बोलण्याचा शीन अर्थात त्रास तुम्हाला वाटण्याचं काही कारण नाही. देवाला किती राग ये ना, पण असं म्हटल्यानंतर देवाला राग येईल का? राग येण्याचं काही कारणच नाही. नाही नाही तो असं कसं, मला कुठे राग आला तेव्हा, नाही का? नाही उत्तराचा शीन. मग काय कर, मग राग नाही आला तर माझं म्हणणं मान्य कर. काय? धाडी धाडी व भातुके. देवा, भातुके धाड. भातुके म्हणजे खाऊ जो आहे हा धाडी. धाडी द्विरुक्तीनं म्हटलं, पाठव पाठव मला खाऊ पाठव. कशा? अरे तुकोबा तुम्ही काय केलं? कशाच्या मोबाईलला तुम्हाला खाऊ पाठवा? तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना काम. तर अहो आम्ही आत्तापर्यंत काय केलं? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रंजविल्याचे कौतुके. आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही रंजन केलं, नाही का? गायीनं ओविया पंढरीचा देव, नाही का? पंढरीचा देव त्या ओव्या आम्ही गायलेल्या आहेत. आत्मा तो काय पुढे? गायीनं ओविया पंढरीचा देव, मोठा बघेन तो. पंढरीच्या देवाला आम्ही गायलेला आहे, त्याचा रंजविलेला आहे, कोड कौतुक केलेलं आहे. कृपा सिंधू दिनवत्सल, फोडिली देवांची बंदीशाळ, संहारून राक्षस दळ, शरणागत राज्य स्थापिला, अशा नाना परिण त्या आमुचा तो जीव पांडुरंग. गायीनं ओविया पंढरीचा देव, आमुचा तो जीव पांडुरंग, रंगले हे चित्त माझ्या तयापायी, म्हणून घी हाचिला हो. अशा प्रकारे त्या पंढरीच्या देवाचं मी गायन केलेलं आहे, त्याचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्यात देवा मला भातुके धाडी धाडी, मला भातुकं पाठव, प्रेम भातुकं जे आहे तर ते तुम्हाला पाठव. खाऊ हा पाठव, करून नवल याचे बोलिलो तो बोल. तर देवा तुम्ही देखील पहा काय तुकोबा, नाही का? काय पण कसे बोलतोय, नाही का? वेदाच्या तोडीचे, खंडी निवडी वेदाचे असे बोलतो. करुणी नवल याचे बोलिलो ते बोल. तर हे बोल आश्चर्य करून देवाने देखील आश्चर्य करावं अशा प्रकारचे ते तुकोबराय बोललेले आहेत. म्हणून असं कौतुक करून तुम्ही माझ्या बोलाचं कौतुक करून तुका म्हणे माते पांडुरंगे कृपावंते, हे कृपावंते आई पांडुरंगे तुका माते हे आई. तर तुम्ही मला काय करा? धाडी धाडी हो भातुके. द्रुपद धाडी धाडी हो भातुके, मला खाऊ पाठवा, प्रेमाचं भातुकं पाठवा. अर्थात परमार्थाच्या ज्या काही स्थिती आहेत तर त्या शुभेच्छापासून तर पुढे असंशक्ती पदार्थ भाविनी तुर्यगा इथपर्यंत जो काही सगळा खाऊ आहे, तर हा सगळा खाऊ, सगळ्या जी साधनं असतील, कर्माचं फल असेल, उपासनेचं फल असेल, ज्ञानाचं फल असेल, योगाचं फल असेल, अशी सगळी फलं, सगळं खाऊ जो आहे तर तो तुम्ही मला द्या. असं तुकोबराय मग देवाशी करुणा भागतात. देवा आवडी का ठेवू, बैसून या संगे जेवू. देवा आपण माझ्या सगळ्या आवडी पूर्ण करा. भातुके पाठवा म्हटलं ना, मग कोणते कोणते भातुके? अनेक प्रकारचे भातुके आहेत. त्यापैकी एक भातुकं सांगितलं की बैसून या संगे जेवू. देवा आपण संगे बसून, एकत्र बसून जेवण करू. आणि जसं मित्रामध्ये एकत्र आपण बसून जेवण करतो एका पंक्तीला, त्याप्रमाणे हे देवा एका पंक्तीला अर्थात जीव परमात्मा दोन्ही बैसून ऐक्यासने जयाच्या हृदय भुवनी विराजतिका. अशा प्रकारे एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, एका अधिष्ठानाच्या ठिकाणी असं हे जेवण करू. अशा प्रकारची आवडी माझ्या अंतःकरणामध्ये आहे देवा. पण ती आवडी का ठेवू? ती आवडी तरी का ठेवता? अर्थात या सगळ्याच आवडी माझ्या पूर्ण करा. बैसून या संगे जेवू अशी आवडी का ठेवू? अशी आवडी मी अंतःकरणात का ठेवू? तीही आवड देवा तुम्ही माझी पूर्ण करा. मागे नको ठेवू उरी,
तुझी माझी आण तुझवरी. देवा मागे उरी ठेवू नको. मागे काहीच उरी ठेवू नको. उरी शब्दाचा अर्थ केलेला शिल्लक. कुठलीच आवड शिल्लक ठेवू नको की माझ्या तुकोबाला हा खाऊ द्यायचा राहिला. असं कोणताच खाऊ तुला मला कळत नाही पण तुला कळतंय ना. त्यामुळं तुला जे काही अपेक्षित वाटेल तर तुला वाटेल की या तुकोबाचं ज्या ज्या खाऊन कल्याण होणार आहे असा सगळाच खाऊ परमार्थातला जो काही असेल तो सगळाच खाऊ देऊन टाक. काही उरी ठेवू नको. काही द्यायचा बाकी शिल्लक ठेवू नको. ज्ञान कर्म अंतकरण शुद्धी असेल त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान असेल आणि तत्त्वज्ञानानंतरही चहुपुरुषार्था शरीरी भक्ती जैशी पंचम पुरुषार्थाची प्राप्ती मज पडियंती उद्धवा. असा भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा अशी जी स्थिती आहे ती सगळी देऊन टाक. काही उरी ठेवू नको. तुझ्याकडे काही ठेवू नको. सगळं देऊन टाक. आणि जर नाही दिलं तर माझी तुझवरी आण. तुला माझी शपथ आहे. देवाला तुकोबाला काय शपथ घालतात. नाही देशील तर शपथ आहे तुला. म्हणजे सगळं काही मला देऊन टाक. देखील हे प्रकार पाहेन त्याचे पाहेन साचार. मी आत्तापर्यंत अनेक प्रकारचा अर्थ केलेला आहे. नामदेव महाराज इत्यादी बरोबर भगवान परमात्मा जे काही जेवलेले आहेत तर ते त्याचे पाहेन साचार. तर त्या पाठीमागे जेवलेले आहेच परंतु आता देखील तो प्रकार साचार म्हणजे खरोखर मी पाहेन. माझ्या डोळ्याने मी प्रत्यक्ष पाहेन की तुकोबारायांसोबत सुद्धा भगवान परमात्मा जेवलेले आहेत असं मी साक्षात माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहेन. तर देवा असं कसं तुकोबाराय काहीतरी आग्रह करता. मी कुठं तू कुठं नाही का. तर म्हणतात असं नाही कारण मला सगळं माहिती आहे. कारण जे बाळगोपाळ आहेत ना सकळी बाळी चाडी केली. सगळे बाळगोपाळ जे आहेत ना त्यांनी माझ्याशी चाडी केलेली आहे. चाडीचा अर्थ केला आहे चुगली अर्थात दुसऱ्यांची वर्म रहस्य प्रकट करणं याला चहाडी असं म्हणतात. अर्थात परमात्म्याची चहाडी काय आहे काय कर परमात्म्यानं आम्हाला गोपाळाने सांगितलं की पहाती गोवळी खाये त्यांची उष्टावळी. किंवा म्हणजे उष्टावळी परमात्मा खातो ते पेंद्याचं तोंडातलं ताक पितो परमात्मा नाही का. आम्ही तर काय तोंडातलं येत नाही तुला पण आमच्या सोबत जेव असा आमचा आग्रह आहे. पण ती जी काही उरी आहे ती काही ठेवू नको. बोरे खाय भिल्लिनीची नाही का. उष्टी बोरे खाये उष्टी बोरं ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची. असा त्या परमात्मा उष्टही खाले सगळं आम्हाला माहिती दे. आम्हाला काय फसू नको. त्यामुळं तू देखील मागे नको ठेवू उरी काही ठेवू नको. आणि आपण काय करू संगे बैसून या जीवू. आपण सोबत बसून जीवू असं तुकोबराय देवाला सलगी करतात. आता देवाशी थोडासा प्रेम कलह करतात तुकोबराय की देवा तुला आम्ही प्रार्थना करतो कारण का तू आमची आई आहेस. तू काय हडळ नाहीस. नव्हेसी तू लासी माया अनेका त्या आयसी. अनेका माया त्या आईसी तू लासी नवसी. अनेका माया इतर ज्या आई आहेत तर त्या आई नाही का एक प्रकारे लासी आहेत. बाबा गोष्ट सांगत असताना स्वामी महाराजांची नाही का काय संसारात प्रवृत्त होण्याविषयी ती म्हटले तू लग्न केलं पाहिजे. म्हटले का लग्न केलं पाहिजे. म्हटले तुझ्या वडिलांनी केलं त्याच्या वडिलांनी केलं नाही का. पिछेसे आई आगे धकाय. म्हटलं आई खरं सांग बरं तुला या संसारात किती सुख प्राप्त झालं. म्हटले काही नाही. लहान असताना तुझे वडील वारले तेव्हापासून मला सगळं दुःखच दुःख आहे. संसारात सुख म्हणून काही किंचितसुद्धा सुख नाही. म्हटले आई तूच तुझ्या तोंडानं सांगते या संसारात किंचितही सुख नाही मग तुला आई म्हणावं का हाडळ म्हणावं नाही का. तसं या ठिकाणी म्हणतात की माया अनिका माया. ज्या अनिका माया मातेच्या चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती आहे ठीक आहे परंतु त्या आईला मुलाचं खरं हित कळतंय का. हित नाही ठावे जननी जनका दारिविला लौकिका चारते. ती लौकिकच दाखवत असते. प्रतिष्ठा मान धन कसं याला मिळालं असंच ती प्रयत्न करत असते आणि त्याच्या सुखाने ती सुखी होत असते. मुलगा विरक्त झाला म्हणून सुखी होत नाही म्हणून. पण तू तशी का माय अनेका माया त्या आईशी तू लासी नवसी. तशी तू काय राक्षसी नाहीत राक्षस नाहीस आई. तू राक्षस नाही राक्षसी प्रवृत्तीची नाही किंवा तू आसुरी प्रवृत्ती जे सांगितले 16 वाद्यामध्ये तशा स्वभावाची तू नाहीस हे पांडुरंगे आहे. तर त्यामुळे तुला मी जे काही करुणा भागत आहे प्रार्थना करत आहे ते हे वाया जाती बोल हे बोल वाया जाती. मी जे काही बोललेलं आहे प्रार्थना केलेलं आहे करुणा भागलेलं आहे हे तुझ्याकडे बोल वाया जातील का. किंवा फोल निष्फळची होती. फोल
निष्फळ, फोलचा अर्थ केलेला व्यर्थ, असं निष्फळ होतील का? अर्थात निष्फळ अशा प्रकारचे होणार नाही. तू काही तशा प्रकारचे नाहीस. तू दैवी संपत्तीने युक्त आहेस. तू खरी आई आहेस, साक्षात आई आहे. कारण आई सावत्र असू शकते ना, त्याकरता तू माझी सख्खी आई आहे. परमात्मा ही खरी सख्खी आई आहे. श्रीगुरू ही खरी सख्खी आई आहेत. नव्हेसी दुबळी काही नाही ती जवळी. आणि हे आई, तू काही वेळेला मुलाची इच्छा असते, पण मुलाची इच्छा असूनही ती आई त्याला देऊ शकत नाही. तो उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम बान्हा क्षीरसागरात ठाई. त्या उपमन्याला दूध पाहिजे होतं, परंतु ती आई, प्रेम नाही का? प्रेम आहे, परंतु सामर्थ्य नव्हतं, संपत्ती नव्हती. त्यामुळे त्या बाळाला प्रेम असूनही दूध देऊ शकत नव्हती. पण तू आई तशी आहे का? नव्हेसी तू दुबळी, की काय जवळी काही नाही ऐशी दुबळी नव्हेसी. ऐशी दुबळी नव्हेसी, त्याच्याकडे काहीच नाही, अशी दुबळी तू नाही. तू सर्वगुण संपन्न आहेस, नाही का? तू का म्हणे खोटी काही नव्हेसी करंटी. आणि त्याचप्रमाणे हे आई, तू विश्वास खोटी नाहीस. अर्थात विश्वासघात करणारी आहे का? एखाद्या मनुष्याकडे आपण जातो काहीतरी विश्वासानं, आणि तो म्हणतो तुझं काम करण करण करण, आणि अशा प्रकारे नुसताच त्याला फसवत राहतो, विश्वासघात करतो. पण असा तू आहेस का? विश्वासघातकी किंवा लबाड असा तू नाहीस. त्याचप्रमाणे तू करंटी नव्हेसी काही, तू करंटी नाही आणि खोटी नाहीस. हे आई, अशी तुझं स्वरूप आहे, असं तुझं सामर्थ्य आहे. तू करंटी नाहीस, खोटी नाहीस. त्यामुळे तुझ्या ठिकाणी भाकलेली करुणा कधीही वाया जाणार नाही, निष्फळ होणार नाही. त्यामुळे तू आमचे गाऱ्हाण ऐक, कृपा कर. आणि तुका म्हणे नको रागेजो विठ्ठला, उठी देई मला भेटी वेगळी. देवा, आम्हाला तुला काय माहिती ना, काही तुझं काय पाहिजे का? तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. आम्हा बोललावा. देवा, तुम्ही म्हणाल यदा कदाचित की का हो तुकोबा, असं तुम्ही काय नसतात आग्रह करता, नाही का? काहीतरी जसं परीस जे आहे लोखंडाचं सोनं करतं, पण तेवढी तरी योग्यता आपली पाहिजे ना. आणि तुम्ही नुसतंच म्हणता काय माझा उद्धार करा, माझ्यावर कृपा करा, पण तुमची काहीतरी योग्यता पाहिजे. तुकोबा म्हणतात काय देवा, आम्हा बोललावा, आम्हाला कशाला बोलला होता, आमच्यावर कशा दोषारोप करता, की तुकोबा आहे तुम्ही असे आहेत म्हणून तुमचा अधिकार नाही, म्हणून तुमच्यावर आम्ही कृपा करत नाही. आम्हा बोललावा तुम्हा अनुचित हे देवा. देवा, तुम्हाला अनुचित, तुम्हाला शोभत नाही, की तुमचा अधिकार नाही म्हणून तेव्हा कृपा करत नाही. अहो पहा किती आले, शरण समानाचे केले, कसे कसे होते, पण सगळ्यांचा देवाने उद्धार केला. आणि तुम्ही यदा कधी म्हणताल तुकोबा अनुचित आहे, अयोग्य आहे, अधिकारी नाही, हे तुम्हाला शोभत नाही देवा. ऐसे सांबर देवा. एक सांगा, तुम्हाला विचारतो, मला जन्माला कोणी घातलं? तुम्हीच घातलं ना. मग मी अयोग्य होतो, अनधिकारी होतो, तर तुम्ही मला जन्माला का घातलं सांगा? ऐसे सांगा, का व्याले ती जन्म का दिला मला? तुम्ही जन्माला घातलं ना, निमित्त कारण परमात्माच आहे. काय नाही तुम्हा हाती, तुमच्या हाती म्हणजे तुमच्याकडे अधिकार नाही का? तुमच्याकडे सामर्थ्य नाही का? तुमच्याकडे सामर्थ्य आहे ना. मी जरी कसाही असलो तर तुम्ही मला समर्थ करा, समर्थ करून माझ्या कृपा करा. जसं भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, अर्जुनाला दिसलं नाही, पुन्हा काय म्हणावं लागलं, दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. भगवंताने दिव्य चक्षु दिले आणि पुन्हा विश्वरूप दर्शन करून दिलं. तसं देवा, तुमच्याकडे सामर्थ्य नाही का? असंच म्हणावं लागेल ना. ज्या अर्थी तुम्ही माझ्यावर कृपा करत नाहीत, मला तुम्ही जन्माला घातलं, तुम्ही जन्माला घातलं, असं असून देखील माझ्यावर तुम्ही कृपा करत नाही, मग तुमच्या ठिकाणी काही सामर्थ्य नाही का? त्याकरता आता धरा दुरी वाया दवडाया थोरी. आणि देवा, एवढे तुम्हाला सांगतो पुढचं गोष्ट काय, आता दुरी धरा. जर तुम्ही मला एवढं सांगूनही, एवढं तुम्हाला बोलूनही जर तुम्ही मला दूर धरताल, तुमच्याशी अंतर पाडताल, तर मग थोरी वाया दवडाया. हे काय असं होईल? तुमची जी आत्तापर्यंत थोरी आहे की भगवान परमात्मा तुझं कृपा सिंधू म्हणतील, अशी जे काय कृपा सिंधू नाथा नाथांचा गोपी धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, नाही का? कृपा सिंधू म्हणतात. आणि ते कृपा सिंधू जो शब्द आहे, तर तू सार्थक कर, तो खरा करून दाखव. आणि नाही केला तर काय होईल? मग जी थोरी कसं होईल? ते थोरी वाया दवडाया. तुमची जी थोरी आहे, मोठेपण आहे, महत्ता आहे, मोठेपणा तुम्हाला प्राप्त झाला आहे, ती सगळी वायाला जाईल. त्याचं गमावताल तुम्ही, ती घालून बसताल जर माझा उद्धार केला नाही तर. मग आता तू का म्हणे ठाई ऐसे विचारावे पाही. तर याकरता देवा तुम्ही विचार करा. देवाला सांगता, देवा विचार करा,
नाहीतर काय होईल, तुमचा जो मोठेपणा आहे आत्तापर्यंत कमवलेला, अनेकांचे एवढ्या मोठ्या कसे 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 आलेले होते, सगळ्यांचा तुम्ही उद्धार केला, म्हणून तर तुम्हाला कृपा सिंधू दीनवत्सल अशी काही काही भरपूर नावं तुम्हाला दिले. ती सगळे नावं जी आहेत तर तुमचं त्याचं महत्त्व जे आहे तुम्ही गमावून बसताल. याकरता तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझा उद्धार करा. मरोनिया गेली माया मग तया कोण पुसे, पोरटियांची दाद करा कोणा, ऐसा जना प्रवाहो निढाळाचे निळळ जोडा, होय कोडा कौतुक तुका म्हणे देवा ऐसी, आहो सरेसी आपण. मरोनिया तुकोबरा म्हणतात, देवा मरोनिया गेली माया. एखाद्याची आई जी आहे, आई मरण पावली, मग तया कोण पुसे, कुटुंब एकत्र असेल, आई निवर्तली लवकरच, मग त्या कुटुंबामध्ये इतर जे चुलती वगैरे आहे तिला विचारते का काही, उलट त्यांना त्रास द्यायचे कामं करतात हे लोक. मग तया कोण पुसे, त्याकरता हे देवा पोरटी यांची दाद करा. पोरटी अर्थात लहान मुलं जी आहेत, जी पोरकी झालेली आहेत, आई वाचून जे पोरके असतात त्यांची दाद कोणा. दाद कोणा म्हणजे त्या पोरक्या मुलांना कोण जो मानतो, ऐसा जना प्रवाहो, जनामध्ये अशा प्रकारची रीत आहे, रूढी आहे, जे पोरकी आहेत त्यांना कोणी विचारत नाही, कोणी जुमानत नाही, त्यांना कोणी न्याय देत नाही, तक्रार कोणी ऐकून घेत नाही. कारण जोपर्यंत आई आहे तोपर्यंत सगळे ऐकून घेत असतात, आई निवर्तल्यानंतर सांगण्यासाठी कोणी राहत नाही. परंतु देवा असं आमचं आहे का, आम्हाला आमची आई गेली का, आमची आई आहे ना. पोरं निढाळ अशी निढळ दोडा, होय कोडा कौतुक. निढळ म्हणजे कपाळ, अर्थात लक्षणीकर्ता घेतलेलं आहे चांगलं प्रारब्ध. आमचं प्रारब्ध चांगलं आहे, आमची आई काही निवर्तली नाही, आमची विठाई आमची आई आहे, सच्चिदानंद अशी स्वरूपाची असणारी आई आहे, ती काही मरणारी आई थोडी आमची. त्यामुळे आमचं भाग्य फार श्रेष्ठ आहे. कृष्णाई का नाही का, अशा नावाची जी आई आहे, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई असं तिचं नावं घेतलेले आहे. तर आम्ही निढाळ अशी निढळ जोडा, निढाळ अशी निढळ जोडा. या ठिकाणी म्हणजे जी आई आहे ती आई भाग्यवान आहे आणि मुलगाही भाग्यवान. आई भाग्यवान आहेच आहे, पण तिचे आम्ही शरणागत आहोत, त्यामुळे आम्हीही भाग्यवान आहे. बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत. त्या निढाळ अशी निढळ जोडा. निढाळ असणारी आई, भाग्यवान असणारी आई आणि तिचा पुत्र असणारे आम्ही भाग्यवान आहोत, असा आमचा जोडा आहे. आणि मग त्या भाग्यवान आईचं आणि त्या भाग्यवान बाळाचं लोक देखील काय करतात, कोडा कौतुक अर्थात लाड करतात, प्रेमानं पालन करतात. जर भाग्यवान असेल तर, नाहीतर त्या पुत्राला कोणी विचारत देखील नाही. भाग्यवान असतील तर कोणी त्यांच्याकडे पाहत देखील नाही, कोणी विचारत देखील नाही. पण भाग्यवान असतील तर सगळे त्यांचे कोड कौतुक करतात. त्याप्रमाणे देवा आमचं आणि तुमचं नातं आहे. तुका म्हणे देवा आयसी, म्हणून हे तुका म्हणे देवा आयसी, अशा प्रकारे आपण सरसी आहो, आपण सरसी आहो. सरसी म्हणजे आपण सारखेच आहो, देवा समान आहो. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात, आम्ही भाग्यवान आहात, त्यामुळे आता आम्हाला काही कमी नाही. अशी स्थिती असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं वागा, जसे भाग्यवान आई आणि भाग्यवान लेकरांचा जोडा प्राप्त व्हावा त्याप्रमाणे तुम्हीही भाग्यवंत आहात. पण आम्हालाही सर्त करा, आम्हालाही तसंच करून घ्या, आम्हालाही लेकरदृष्टीनं पहा. देवा तुम्ही आम्हाला संसार दिला आणि तुम्ही मात्र काय राहिला, तटस्थ राहिला. उत्तमा पुरुषस्त्वन्या परमात्म्याची दारता, असा परमात्मा स्वरूप उत्तम स्वरूप म्हणून परमात्मा आजूबाजूला राहिला, वेगळा राहिला आणि आम्हाला मात्र संसाराची प्राप्ती करून दिली. असं तुकोबर आहे. देवाशी प्रेमाचं भांडण करतात. संसाराची कोण गोडी दिली जोडी करून. देवा संसारात काही सुख आहे का हो? संसार संगे परमार्थ जोडे किंवा प्रपंची जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे, नाही का. संसारात सुख नाही. संसारात कोण सुख आहे, अर्थात संसारात सुखच नाही. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दिली जोडी करून आणि अशा
दुःखरूप संसाराची जोडी अर्थात प्राप्ती देवा तुम्ही आम्हाला करून दिली. देवा तू खरोखर कसा आहे निष्ठुर देवा, बहु तू निष्ठुर, तू फार मोठा निष्ठुर आहे, निर्दय अशा स्वरूपाचा आहे. वास्तविक सुखरूपतेची प्राप्ती करून द्यावी ना, पण तुम्ही मात्र ज्या संसार निस्सार असणारा, दुःखरूप असणारा, फलकट असणारा जो संसार त्याची तुम्ही आम्हाला प्राप्ती करून दिली, जन्म मरणाची प्राप्ती करून दिली. त्यामुळे देवा तू फार निष्ठुर आहेस, निर्दय आहेस, तुला आमची काही दया येत नाही. पुरे हेवान म्हणावी, पुरे म्हणजे बस असा हेवा याचा अर्थ केलेला आहे हव्यासाने, लोभाने न म्हणावी. तर असा संसार आम्हाला संसाराची प्राप्ती करून दिलेली आहे. त्या संसारामध्ये कितीही प्राप्त झालं तरी देखील तृष्णेचा तो काहो काहावितो, कितीही प्राप्त होऊ द्या. माऊली म्हणतात ना की मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा ओळखो. मी सोन्याचा मेरू पर्वत आहे, अख्खा मेरू पर्वत जरी प्राप्त झाला तर म्हणतो नाही आणखीन चोरी करायला पाहिजे, त्याच्या घरात काही सोनं बाकी आहे, तेवढं प्राप्त केलं म्हणजे मग मला आढ्यभजन वानस्मी कोण नसती सदृश्य माया, नाही का. असं पुरे हेवानं म्हणावी. कितीही हव्यास प्राप्त झालेला आहात तर तो काय आता बस पुरे असं काही म्हणत नाही. असा तू आहेस देवा, तू माझ्यावर कृपा करायला पाहिजे ना की तुकोबा हे काय सगळं मिथ्या आहे, खोटं आहे असं ठरून आता हव्यास, लोभ, संसार म्हटलं की यत पृथ्व्याम हिरण्यम, श्लोक आहे ना काय, म्हणजे हिरण्य जेवढं पृथ्वीवरती सुवर्ण असो, पशव स्त्रिया हा जे काही भोग उपलब्ध असतील सगळे भोग जरी प्राप्त झाले तरी देखील त्याची तृष्णा कधी तृप्त होत नाही. हेवा जो तृष्णा जो आहे, हव्यास आहे, लोभानं पुरे कधी म्हणवत नाही. असं देवा तुम्ही आम्हाला संसाराची प्राप्ती करून दिली. पाहून या कर्मडोळा निराळ तो वर्जिना. आणि देवा तुम्ही मात्र मला संसाराची प्राप्ती करून दिली आणि तुम्ही मात्र कर्मडोळा पाहून या माझं कर्म पाहत बसले, हा कसा आहे, यानं काय कर्म केलं. आणि त्यामुळे तो वर्जिना अर्थात तो परमात्मा ह्या संसारापासून मला परावृत्त करत नाही. कारण याचं कर्म जे आहे हे कर्म भोगाचं प्रारब्ध आहे, त्यामुळेच याचा आणखीन भोग संपलेला नाही, त्यामुळे याला भोगू द्या आणखीन. त्यामुळे तुम्ही मला काय या संसारातून न वर्जिना बाजूला काय काढत नाही, भोगू द्या. पाहात तो बाबा म्हणत असतात ना काय, त्याची झालेली लीला पण आपला जीव केला ना इकडे, तर तो मात्र कसा राहिला, निराळा. तो निराळा म्हणजे आपलं जे काही कर्म म्हणा, पाप कर्म म्हणा, ते पाप कर्म डोळ्याने पाहून तो वर्जना, तो त्यातून काही आपल्याला त्या संसार सागरातून बाहेर काढायचा काही प्रयत्न करत नाही, फक्त टुकटुक पाहत राहतो कसा दुःख भोगतोय. असं तुम्ही देवा पाहायची कामं करू नका. तुका म्हणे तुझं माझे म्हणता ओझे फुकट. देवा तुझं, देवा तुला माझे म्हणता, माझा तुकोवर असं म्हणाल तो का फुकटचं ओझं वाटतं का देवा? का बरं तुम्ही माझं म्हणत नाही? का बरं आमचा उद्धार करत नाही? का बरं आमची उपेक्षा करता? केवळ फक्त टुकटुक पाहत बसता, भोगते दुःख भोगू द्या, नाही का. देवा असं काही करू नका, उपेक्षा करू नका. देवा आम्हाला कळलं आहेत तुम्ही कसे आहेत. आतापर्यंत नव्हतं माहिती, आतापर्यंत म्हणत होते साधू संत, आम्ही त्या वाजता विश्वास ठेवला होता की भगवान परमात्मा कृपा सिंधू आहे, दीनवत्सले, अनेकांचा उद्धार केला. पण नव्हते ते कळू आले, जे नव्हतं माहिती ते आता मात्र आम्हाला कळू आले, कळायला. तरी बोले अबोला, किंवा परमात्मा जो आहे स्वरूपानं ब्रह्मस्वरूप आहे असं काही माहिती नव्हतं, ते आता आम्हाला कळू आले. मग तरी बोले, तर ते बोलावं, पण काय बोलून ते अवाच्य त्याच्याविषयी काय बोलावं, नाही का. मन वाचाती गुण काय, मन वाचाती तुझे हे स्वरूप, अशा प्रकारे परमात्मा अवांग मनच गोचर आहे. त्यामुळे तो त्याच्याविषयी काय बोलावं. तुझं मज घातली तुटी एका भेटीपासून. तर हे देवा एकी भेटीपासून, एक तुमची आमची एक भेट झाली, एका भेटीमध्ये ऐक्य झालं, आणि ऐक्य झाल्यामुळे तुझं मज तुटी झाली. म्हणजे जो सगुण स्वरूपानं जो परमात्मा भेटत होता त्याची काय झाली, एक प्रकारे तुटीच झाली ना. कारण सगुण जो परमात्म्याचं भेट होती, आता सगळं एकच झालं. आता भेट व्हायची म्हटलं तर काय पाहिजे, द्वैत पाहिजे, पण द्वैत परमात्म्यानं ठेवलंच नाही. त्यामुळे एक भेट झाली आणि त्या एका भेटीपासून तुला तुटी घातली. कारण ज्ञानोबा म्हणतात ना, सख्या तुझे नि उद्देशे जीव भेटावया उल्हासे. मला फार आनंद वाटतो
परंतु भेटायला जावं तर स्वतःसिद्ध असणारी भेट आहे. ते भेटेमध्ये विघड येईल नाही म्हणून बी हे म्हणून तुला भेटता आहे किंवा नाही ऐसे विचारून पाहे लागला धरा अखंड वाहे तो का म्हणे साहे केले अंतरी. अशा एका भेटीपासून तुझं मज घातली तुटी आता याची न धरी चाड काही कोड कौतुक. आता या परमात्म्याची चाड इच्छा काही कोड कौतुकानं काही धरण्याची गरज आहे का? काही करण्याची गरज नाही. कारण सगळं काही सर्वम यदायम आत्मा अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. तुका म्हणे यावे जावे एका भावे खंडले. तर यावं जावं अशी जी काही आमची एक भेट झाली तुटी सगळ्या संसाराला तुटी झाली आणि त्यामुळे आता काय येणं आहे आणि जाणं आहे जन्ममरण आहे. तर हे एका भावेचा अर्थ केलेला आहे. एकनिष्ठ भक्तीमुळे किंवा ऐक्य भावानं परमात्म्याची जी केलेली निष्काम निर्लोभ अशा प्रकारचे जे काही भजन आहे निरंतर केलेलं भजन निष्काम निर्लोभ निर्दंभ भजन निर्मत्सर निरभिमान अशा प्रकारचे जे काही केलेलं भजन आहे किंवा हे ऐक्य भावाला प्राप्त झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त झाली आणि त्यामुळे आता यावे जावे खुंटले. आता येणं जाणं जे आहे हे खुंटलेलं आहे असं स्थिती प्रकरणातील हा अभंग आहे. आता देवा ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर परमात्मा स्वरूपाची स्थिती प्राप्त झाल्यानंतर आता दोघांमध्ये काय उरले वाणिजसे काय उरले होय. आता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वाणिजसे अर्थात वर्णन करण्यासारखं काय उरलं सांगा बरं. अर्थात काही उरलं का? कारण तू ते मी आणि मी ते तू कुकुडे हे लाडसी दोन्ही आपण एकच आहोत. आणि आत्तापर्यंत म्हणत होते परमात्मा कसा आहे षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे आणि जीव कसा एकश्चित आहे. पण आता तुझ्या ठिकाणी काय राहिलं का? कारण तूही देवपणाची विरुद्ध सगळे सोडून दिलेले आहेत आणि मीही जीवत्व सोडलेलं आहे आणि दोघांचं स्वतःसिद्ध ऐक्य स्वरूपाला आपण प्राप्त झालेलो आहोत. आता मग विशेषतः काय राहिले का? जे काही बोलणं आहे वर्णन करण्यासारखं आहे. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सगळे गुण कुठे आहेत? उपाधीच्या ठिकाणी आहे. परंतु आता दोघं आपण एकच झालो तर मग दोघांमध्ये वाणिज्य असं काय उरलं? वर्णन करण्यासारखं काय राहिलं का? विशेष काय राहिलं का? विशेष काही राहिलेलं नाही. आणि अशी स्थितीला प्राप्त झाल्यामुळे निष्ठुर हे केले मन समाधान करून या देवा. तुम्ही माझं समाधान केलं ऐक्य स्वरूपाला प्राप्त करून दिलं आणि त्यामुळे ऐक्य स्वरूपा प्राप्त झाल्यामुळे निष्ठुर हे केले मन हे निष्ठुर केलं म्हणजे तर निष्ठुर केलं निर्दय केलं. आता कारण जो काही देवभक्तपण सुखाचा संवाद जो काही आपण पाहत होतो प्रेमाचा व्यवहार आपला होत होता प्रेमाची देवाणघेवाण होत होते. आता त्या ठिकाणी दोन राहिलेत का? दोन राहिलेच नाहीत. मग आता प्रेमाचा व्यवहार झाला नाही प्रेमाचा व्यवहार दोघांमध्ये होऊ शकत नाही. म्हणून निष्ठुर हे केले मन माझं समाधान केलं पण निष्ठुर हे केले मन समाधान करून या समाधान करून माझं मन निष्ठुर केलं. आता देवा काही राहिलं नाही. द्वैतात्मक कोणता व्यवहार करायचा होता भक्तिप्रेम सुखाचा आनंद घ्यायचा होता पण ते तुम्ही माझं सगळंच करून खंडून टाकलं. झुरावे ते तिथीच्या परी घरीच्या घरी अवघिया. आता तेथीच्या परी म्हणजे तुझ्या ठिकाणी भरपूर काही प्रकार आहेत भरपूर काही ऐश्वर्य आहे संपन्नता आहे सगळं मी भोगू शकलो असतो देवा. पण झालं काय? परंतु आता मात्र झुरायचं फक्त पाहायचं आणि शांत बसायचं. घरीच्या घरी अवघिया घरच्या घरी कारण सर्व काय घर ज्ञानदेवा घर चिदानंदी तुमचं आमचं घर एकच झालं. मग त्या ठिकाणी दुसरा कोणता द्वैतात्मक व्यवहार आहे का? कोणताही व्यवहार नाही. त्यामुळे जरी किती तुमचं असलं तरी सगळे तुम्ही बाधित केले आम्ही ते बाधित केलेलं आहे आणि तुम्ही ते ठरवलेलंच आहे. त्यामुळं त्याचं काही कौतुक नाही. तुका म्हणे देवपण गुंडाळून असो दे. तुका देवपण आता हे देवा तुकोबराव म्हणतात हे काही देवपण आहे परमात्मा स्वरूपता जी रूपता आहे ती आता गुंडाळून असू द्या गुंडाळून ठेवा बाजूला सारा आटपा आणि पुन्हा असं चिंतन करा की आम्हाला भक्तिप्रेम सुखाचा आनंद द्या त्यातच ठेवू नका देवा. आम्हाला पुन्हा भक्तिप्रेम सुखाचा आनंद देण्याकरता हे स्वरूप आवरा आणि मी भक्तो तू देव ऐसे करी अशा प्रकारचे आपण चिंतन करू शकतो. चालेल बाबा. मागितल्यास आस करा उरी धरा काही माही. देवा आणखीन एक करुणा भक्तात की देवा तुम्ही काय करता मागितल्यास तुम्हाला काय मागितलं आपल्याकडे काय कमी त्यावेळेस जीव मागतो आणि मागितल्यानंतर देशी तेव्हा घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. देवा तुझं आम्हाला माहिती आहे मागितल्यास असं करा नाही का. त्या
त्या पांडववनामध्ये असताना शेखी पानं भाजीचे, त्या भाजीचं देठ मागू लागला, तेव्हा त्याला ते जेवण दिलं त्यांना. म्हणजे असं करा, मागितलं असं करा. काही मागितलं की परमात्मा असं करतो, इच्छा करतो. उरी धरा काही बाही. आणि हा परमात्मा मागितलं ते सगळं काही देऊन टाकतो का? सगळं देत नाही. उरी काही बाही म्हणजे काहीतरी आपल्या अंतकरणामध्ये उरी शिल्लक ठेवतो. सगळं देतो का? जो मागेल त्याला सगळं देत नाही. न मागेल त्याला सगळं देऊन टाकेल. पण जो मागेल त्याला काहीतरी अंतकरणात ठेवतो. सगळं काही देत नाही. जे मागेल तेच देतो. हातचा राखून देत असतो, सगळं देऊ शकत नाही. म्हणून हे देवा मला हे कळालं तुझा स्वभाव. मागितले न मागे त्याची रमा होय दासी, नाही का? म्हणून मागणं सोडून दिलं आहे ना. आणि मागणं सोडल्यामुळे त्यानं संसार सोडल्यामुळे सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे त्याचे नाम तिसी करणे त्याचे काम. असं त्याचं प्रेम त्याच्याशी जडतं, ज्यानं सगळं सोडून दिले त्याच्याशी. म्हणूनही सारेली आस, असा अभंग आहे ना. म्हणून त्याने इच्छा सोडली, त्याला परमात्मा सगळं काही त्याचं करतो. तेच म्हटलं आता. सुडीला संसार माया तयावरी फार म्हणूनही सारेली आस. म्हणून देव हे मला कळालं, म्हणून मी आस सारेली. आस सोडून दिली, इच्छा सोडून दिली. होती आस मुळे ते. हे त्याला कारण होतं की आस धरण्याचं, की आस धरल्यानंतर, इच्छा धरल्यानंतर तू काहीतरी संकोच करून थोडंसं काहीतरी देतो आणि त्याला नादी लावतो. खुळखुळा देतात जसं म्हणत असतात. खुळखुळा देऊन जसं लहान बाळाला नादी लावावं, त्याप्रमाणे परमात्माही खुळखुळे देत असतो. आता खुळखुळे कोणते तर तुम्ही विचार करा, नाही का? प्रपंचातले जे काही भौतिक पदार्थ आहेत ते सगळे काय खुळखुळेच आहेत ना. काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा. हळूहळू हळूहळू फिडी ऋण होऊन या रूपे दिन. हा अभंग होता. माझ्या मुहे तुझं पान्हा लोटेस तना उरसे. आणि हे देवा मी सगळी इच्छा आकांक्षा सगळं सोडून दिले. आणि ज्या वेळेस भक्तानं सगळी इच्छा आकांक्षा सोडून दिली, त्यावेळेस भक्ताचं जे ऋण आहे भगवंतावर होता. आणि मग हळूहळू परमात्मा ते ऋण फेडण्यासाठी नाही इच्छा केली तरी मागे पुढे राहतो आणि ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणतात की स्तना ओरसे, ओरशेचा अर्थ केलेला आहे प्रमातिशयाने मातेच्या सणातून जोराने बाहेर येणारे दूध किंवा दयेने अंतकरणास येणारा जो कळवळा आहे, त्या कळवळ्यानं हा परमात्मा मोहे अर्थात प्रेमानं तुझं पान्हा लोटे. अर्थात पान्हा लोटतो. दूध जे आहे प्रेमातिशयाचा पान्हा लोटतो, म्हणजे त्या परमात्म्याचं प्रेम जे आहे त्या भक्तावर जडतं. कोणत्या भक्तावरती? की ज्यानं इच्छा आकांक्षा सगळं काही सोडून दिलेलं आहे, त्याच्याशी भगवंताचं प्रेम जडतं. तोच भक्त भगवंताला अतिशय आवडत असतो. आणि जो मागतो तो मात्र भक्त देवाला आवडत नाही. असंही अभंग आहे. तुका म्हणे आळवणे माझ्या देणे उत्तरा. म्हणून हे देवा मी जे काही विनवणी करतो आहे, प्रार्थना करतो आहे, तर त्या प्रार्थनेला उत्तर द्या. वदे उपचारे वाणे काही माग म्हणवणे. देवा उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. उदासीनाच्या परमात्मा जो आहे मागे मागे धावतो. काहीतरी मागेल तो मागत नाही. पण एखादा शब्द जाऊ द्या, संकल्प जरी अंतकरणात स्फुरला तरी तो परमात्मा झेलत राहतो. त्यामुळे भगवत भक्त जो आहे अंतकरणात संकल्प स्फुरद्रूप होऊ देत नाही. मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ. तर आता देवा काही वेळेला तुकोबारायांना काही दाद देत नाही परमात्मा. मग त्यावेळेस तुकोबाराय थोडेसे होतात आणि बोलतात, आता बरे घरीच्या घरी. देवा तुम्ही आमच्या हाकेला काही हाक देत नाही, प्रतिसाद देत नाही. मग आता बरे घरच्या घरी आम्ही बस तुझं आम्ही सोडून दिलं, आम्ही आपलं चिंतन करतो घरच्या घरी. आपुली उरी आपण आपे. मग त्यात काय तुला लाभ नाही, आम्हाला हानी नाही, काय नाही, आमचं चिंतन चाललंय. आपुली उरी आपण आपे. आपुली उरी अवशिष्ट अर्थात आपल्याच ठिकाणी, आपल्याच ठिकाणी नाही. तुझंही तुला नको, माझंही मला नको, जाऊ द्या. वाईट बरे न पडे दृष्टी. असं केलं तर काय होईल? तुझंही तुला काय वाईट म्हणायला नको आणि काही चांगलंही म्हणायला नको. मग कष्टी होईजा ना. आणि मग कुणी कष्टी व्हायला नको, तुलाही दुःख नको. एवढा तो आळवतो त्याची आपण उपेक्षा करतो, किंवा मलाही वाटतं की एवढं मी आळवतो, देव काय माझ्याकडे पाहिना देखील.
कोणालाच कष्ट नको, दुःख नको. बरं काय होतं, बोलण्यानं बोलणं वाढत जातं. मी बोलत राहतो आणि तू उपेक्षा करतो, मग आणखीन परत मी वरतुटीवर येतो. त्यामुळं बोलो जाता वाढे बोल, वाया फुलं खटपट. हे सगळं कसं आहे, खटपट परिश्रम आहे. त्यामुळे देवा, बरं देवाला किती काकुलतीला यावं ना, तो काय असं म्हणत नाही आता फार काकुलतीला आला नाही बाबा आता जायला पाहिजे. तो आणखीन वाट पाहतो. काकुलती यावे देवा, देवाला काकुलतीला यावं. परंतु काकुलतीला यावं म्हणजे अतिशय दिनवाण्या रीतीनं पदर पसरून देवाकडे प्रार्थना करावी, कळवळ्यानं मागावं. तर तो कितीही केलं तरी त्याला कमीच वाटतं, नाही आणखीन याचं कमीच आहे थोडंसं, असं तो म्हणतो. तो सेवा इच्छितो, तो आणखीन सेवेची इच्छा करतो. बरं, हिशोबाचे खटपटे चढे तुटे घडेना. तर नुसताच हिशोब करायचा काय अनुभव नाही, काय नाही. तर हिशोबाच्या खटपटे, हे हिशोबाच्या धडपडीनं काय होतं म्हणतात, उलाढालीनं म्हटले व्यवहार काहीच नाही. नुसता गणित घेऊन बसला, 10 तर 20 10 गेले, खाली राहिले 10, 36 6 गेले, खाली राहिले 30. असं ना काही फायदा होणार आहे, काही तोटा होणार आहे? फायदाही नाही आणि तोटाही नाही. नुसते बोलाताची भात, बोलाची कढी, अशी स्थिती होणार आहे. त्यामुळे हिशोबाचे खटपटे चढे तुटी घडे ना, काही फायदाही होत नाही आणि काही तोटाही होत नाही. त्यामुळं मला एक कळून आलं देवा, तू का म्हणे कळू आले काय, दुसरे भले तो नव्हे. तर दुसरं असणं हे भलं नकोच. आपलं एक आनंद एकांते प्रेम वसंडत घेऊ अगणित प्रेम सुख, दुसरं नकोच. किंवा दुसरं जे आहे भलं, दुसरे भले नव्हे, दुसरे भले म्हणजे दुसरे असा एक अर्थ केलेला आहे. आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ चांगले. दुसरे नव्हे, दुसरं नको, कोण चांगले असतील, संत सज्जन असतील. तर संत सज्जन असतील त्यात काय होतो, तू जाऊ दे, तू माझी उपेक्षा करतो. मग आता मी कशाची अपेक्षा करतो, संत संगतीच्या अपेक्षा. संत एखादे महात्मे जर असतील तर त्यात मला काय आनंद आहे. संत संगती देई चरण सेवा, किंवा हे सुख जे आहे द्विगुणित होतं संतांच्या सहवासामध्ये. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे, दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्ल. तसं म्हणून नाही काही चिंता, तूच आमचा माता पिता बहिणी बंधू आणि चुलता अनेका गोता सर्व ठाई. सांगायचं काय, संतांचे संत परवडले. एक तर काहीच नको कारण तू आमची उपेक्षा करतो, नाहीतर काहीच नसेल तर मग संत तरी द्या, त्यांची भेट जी आहे भले, असं आम्हाला कळून आलं. मग आता ज्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे, द्वाविमोथ पंथानो, 2 मार्ग आहेत ना, एक प्रेय मार्ग आणि श्रेय मार्ग आहे, प्रवृत्ती मार्ग आहे आणि निवृत्ती मार्ग आहे. परंतु आपल्याला रस्त्याने जायचं आहे, तो रस्ता पहिल्यांदा आपण निर्मळ केला पाहिजे ना. निर्मळ केला तर त्या रस्त्याने धोपड जाता येईल, की ज्या चालला असता नस खलेन न पते देह, पडायची तेव्हा जर मार्गाचे प्रतिबंध आहे तर ते दूर केले असता. म्हणून म्हणतात आधी सगळं करावा मार्ग. तो मार्ग आहे, रस्ता आहे. मार्ग म्हणजे पंथा मन्यगमस्रुतः, मार्गाचा अर्थ केला पंथाचा. को पंथ हा असा प्रश्न केला ना एकादश स्कंदामध्ये उद्धवानं, जे काय 18 प्रश्न केले. तर को पंथा पंथा मन्यगमस्मृतः, माझा वेदाचा जो मार्ग आहे तोच मार्ग आहे. म्हणून असा जो मार्ग आहे तर तो सोज्वळ करावा, निर्मळ करावा, स्वच्छ करावा. त्यातले जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध हटावेत. कर्ममार्गातला अधिकारी असेल तर कर्मातले प्रतिबंध, कर्तृत्वमत फलास्वाद आहे. उपासनेतले प्रतिबंध असतील तर ते उपासनेतले प्रतिबंध हटावेत, नाही का. निर्लोभता, निर्दंभता, निर्मत्सरता, निरभिमानता हे उपासनेतले प्रतिबंध आहेत. तत्वज्ञान असेल, संशयातले संशय जे आहेत हे प्रतिबंध आहेत. हे सगळे हटवणं हे काय, आधी सोज्वळ करावा मार्ग. चालत आहे मग गोवी नाही, मग अशा मार्गाने चाललं मग काही गोवी आहे का, काही अडथळा आहे का, काही प्रतिबंध आहे, काही प्रतिबंध नाही. सरळ त्या मार्गाने आपण निघून जाऊन परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. ऐसा चालवणे आला शिष्टाचार, असं आपल्या मनाने सांगतो का आम्ही. शिष्टाचार, शिष्टांची परंपरा, जे वेद प्रमाणाला स्वीकारतात त्यांना शिष्ट असं म्हणतात. अशी शिष्टांची परंपरा आलेली आहे. आणि मग गोवीचा तो व्यवहार पापपुण्य, गोवीचा म्हणजे अडथळा, प्रतिबंध, हा श्रेय मार्ग. आता हा मार्ग कोणता आहे, श्रेय मार्ग आहे ना आपला. आपण परमात्मा पथिक आहोत, परमात्म्याच्या दिशेने चाललेलो आहोत. मग हा मार्ग श्रेय मार्ग आहे. बघ, श्रेय मार्गाने चालत असताना प्रतिबंध कोणता आहे, पाप पुण्याचा प्रतिबंध आहे. पाप पुण्य म्हणजे पाप हा तर प्रतिबंध सगळ्यांना मान्यच आहे. पण पुण्य म्हणजे कोणतं पुण्य, सकाम पुण्य आहे. हे सकाम पुण्य हेच परमार्थ मार्गातलं, श्रेय मार्गातलं प्रतिबंध आहे.
काम्य मुमुक्षु जो आहे हा काम्य कर्म करत नाही. पळण ते पळा सांडोनी कांबळे उपाधीच्या मुळे लाग पावे. तर आता पळा नाही का, धावलं पाहिजे नाही का, दड 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 दुड 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 पळ सुटला कळे काळा बापोडी आरे. तर पळायचे आपल्याला. पळा उठा उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य भोदत. तर पळणे ते पळा, पण पळत असताना काय करा, कांबळे सांडोनी पळा. कांबळं अर्थात जे काय आपण कांबळं घोंगडी घेतलेली आहे, घोंगडी म्हणजे कोणती, ही पंचमहाभूतांची असणारी देहरूपी घोंगडी परिधान केलेली आहे. अर्थात त्या घोंगडीलाच मी म्हटलं अहम ममता भ्रांती विषयांत झाले. अहंता ममता या भ्रांतीनं विषयांत झालेले जीव आहेत, यानं कांबळं म्हणजे घोंगडी अंगावर घेतलेली आहे. म्हणजे देह हीच घोळ आहे, हीच घोंगडी आहे. आणि ह्या घोंगडीचा परित्याग करा. अर्थात अहंता ममता जी भ्रांती आहे हिचा परित्याग करा. याला म्हणतात पळणं आहे. आणि जर तुम्ही तिला घेऊन पळाल, देहाला मी धरून पळाल, कारण परमार्थ तेव्हाच आहे नाही का. तुका म्हणे काय, जोवरी नाही निरसला देह तोवरी अवघे संसार आहे. कोणी किती असं संन्यासी असलं तरी देखील जोपर्यंत देहात्मभ्रांती आहे तोपर्यंत सगळे संसारीच आहेत. म्हणून जर तुम्ही देहाला मी म्हणून परमार्थ करत बसलात, बाबा म्हणत असतात देहाला मी म्हणून केलेला परमार्थ सुद्धा काय होतो, संसारच आहे. त्यामुळे याला सांडून देह तादात्म्य वर्जित होऊन पळा, धावा, साधना करा. आणि उपाधीच्या मुळे, आणि जर तुम्ही त्या उपाधीला घेऊन पळताल, उपाधीला मी म्हणून कितीही साधना करत बसलात, तर मग लाग पावे, तुम्हाला देखील संबंध प्राप्त होईल, पाठलाग तुमचा करून येतील. कोण आहे, काळ इत्यादी जे आहेत ना, काळ तुमचा धाव पाठलाग करत येईल. अर्थात लाग म्हणजे संबंध कुणाचा, जन्ममरणाचा. जन्ममरण जे आहे तुमचा पाठलाग करत येईल, तुम्हाला पकडल्याशिवाय राहणार नाही. मग इथे कोण कोण बरं त्याच्या तावडी सापडणार नाही काळाच्या. तुका म्हणे येथे शूर तो निवडे, जो शूर आहे, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, असा जो शूर आहे तो मात्र विवेक वैराग्याने संपन्न आहे. तर तो मात्र निवडे, तो निवडला जातो, वेगळा होतो. आणि इतर जे लोक आहेत त्यांची काय स्थिती आहे, पडिले बापुडे काळ्या चक्री. पण इतर जे दीनवाणे जीव आहेत तर ते काळ्या चक्रामध्ये, काळ्याच्या अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडतात. पुन्हा वशपद्यते मे, पुन्हा पुन्हा या जन्ममरणाला ते प्राप्त होतात. आता पुढचा जो अभंग आहे, जो उद्धट लोक आहेत त्यांच्या संगतीमध्ये राहू नये असा उपदेश जगद्गुरु तुकोबाराय करतात. उद्धत त्या जाती द्रव्य रंगल्या उद्धती. उद्धत, त्यांना उद्धट असं म्हणतात. कोण आहे ते उद्धट, द्रव्य रंगल्या, द्रव्यामध्ये जे रममाण झालेले आहेत, धनसंपत्तीने गर्विष्ठ झालेले आहेत. तव तेने रजाचेनी डोळे जाती जयाचे. ज्ञानोबाराय वर्णन करतात की संपत्तीशी वाढत वाढत जाते ना, त्याप्रमाणे त्या संपत्तीच्या रजगुणाच्या धुरानं त्याचे डोळे जातात. असे जे द्रव्यानंगल्या त्याच्यात रममाण झालेले आहेत त्यांना ते कसे आहेत, उद्धट अशा स्वरूपाचे आहेत, उर्मट आहेत, गर्विष्ठ अशा स्वरूपाचे आहेत. म्हणून त्यांचे फार अंतर असावे, म्हणून त्यांच्याशी फार अंतर असावं, त्यांच्याशी दुरून डोंगर साजरे. कैचे पाठी पोट गोड विषाशी शेवट. त्यांचं जीवन कसं म्हणतात, विषाप्रमाणे. जसं विषाला पाठ आणि पोट असते का, याची सर्वांगी साखर अवघी गोड असते, त्याप्रमाणे विष जे सर्वांगी कडू असते. सर्व अंगाने ते कडू, त्याला पाठण आणि पोट त्याला नसतेच, सगळंच अंगाने ते कडूच असतं. गोड विषाशी शेवट. आणि विषाशी जर आपण सेवन केलं तर विषाचा शेवट काय गोड होईल का, गोड होणार नाही. कारण जसा संघ असेल तशा प्रकारची बुद्धी होत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे साप आहे साप, तुका म्हणे सापा न कळे बापा, अरे बाबा सापा कुरवाळीले न कळे. म्हटले फार सापावर प्रेम आहे आमचं, म्हणून मी सापाला कुरवाळतो. सापाला कुरवाळल्यानंतर सापाला कळतं का आम्हाला जे प्रेमाने करतोय का मला मारण्याकरता आलेला आहे. सापाला आपलं प्रेम कळत नाही, तो आपला कार्यक्रम दाखवतो. त्याप्रमाणे आपण
दुर्जनाच्या संगतीत गेल्यानंतर त्याचे संस्कार कधी आपल्यावर पडतील ही साई सांगता येत नाही. म्हणून सज्जन देयम संजन संगे चित्तम आहे ना. सज्जनाच्या संगतीत चित्त संगत जी आहे ही संतांची करावी. संगत संतन के करले जन्म का सार्थक कछु करले. आता तुकोबाराय आपली स्थिती सांगतात की आम्हा कथा आवश्यक एर संपादू लौकिक. आम्हाला प्रेम जे आहे कथेविषयी आहे हे ज्ञानोत्तर म्हणा किंवा ज्ञानाच्या पूर्वी म्हणा, ज्ञानकालात कशाही प्रकारे म्हणा की आम्हा कथा आवश्यक. आणि एर जो आहे लौकिक, आम्ही जीवन जगत असताना जो लौकिक निर्वाह जो आहे लौकिक जसा तसा करत जाऊ, पण आमचं मुख्य प्रेम कशावरती आहे? हरिकथेवरती आहे. जैशी कारण का इतरही आई आहेत, परंतु आपली आई ती आपलीच आई आहे. आई इतकं प्रेम आपण दुसऱ्या आईवर करू शकतो का? नाही करू शकत. जैसी तैसी माय बरी. जशी असेल तशी ते लेकराला ती आपली आई चांगली आहे नाही का. किती काळी जरी असली पण तिचं काय स्नेह बाकडे आहे का? तिचे स्नेह नव्हे कुरे की माऊली म्हणतात. त्याला त्याच्याकडे तीच चांगली आहे. बरं इतरांना आपण आई मानतो मातृवत परदारेषु, परंतु त्या मानेल्या त्या मानायच्या, जशा मानायच्या तशा माना, पण आपली आई ती आपलीच आई आहे. त्याप्रमाणे ही कोणती हरिकथा माऊली ही आपली आई आहे असे तुकोबाराय आपली स्थिती सांगतात. कारण दृष्टांत सांगतात की व्यालीचा कळवळा, ज्या आईनं ज्या मुलाला जन्म दिलेला आहे तिचा तो कळवळा अर्थात माया प्रेम करुणा त्या पुत्राप्रतीच आहे. जीव म्हणजे अंतकरण बहुत कोवळा, तिचं अंतकरण फार कोवळा असतं. त्या मुलाला जर कोणी मारलं ना लहानशा मुलाला तर तिला असं वाटतं याच्या नरडीचा घोट घ्यावा काय नाही का. तर आईला लेकराला मारलेलं सहन होत नाही नाही का. मारले लेकराला पण ते आईच्या डोळ्यात पाणी येतं असं पाहिलेलं उदाहरण आहे. जीव बहुत कोवळा कौतुके वावरे तुका म्हणे त्या आधारे. कौतुके वावरे, आणि मी जीवन जगत असताना कौतुके वावरतो अर्थात व्यवहार करतो, परंतु कशाच्या आधारे? तुका म्हणे त्या आधारे. कौतुकानं त्या आधारे वावरे. त्या आधारे म्हणजे हरिकथारूपी जी आई आहे. हरिकथा आता सकाळीच आपण पाहिलं सकाळ सत्रामध्ये हरिकथा माऊली कशी श्रेष्ठ आहे. हरिकथेमध्ये समाधी आहे. हरिकथेत तुकोबार यांची 1-2 अभंग आहेत. तर असे आम्हाला हरिकथा ही आमची आई आहे आणि हरिकथेमध्ये आम्ही आमचं जीवन क्रमाने व्यतिक्रमण करत असतो. तुकोबार यांना वाटलं की आपण संतांच्या संगतीत राहतो, पण संतांचा अनादर होऊ नये. संताविषयी कशी मर्यादा असावी हे तुकोबारा व्यक्त करतात. तुकोबारा म्हणतात, देवा संत हो, आम्ही तुमचं वचन पाळतो, कारण तुमचं वचन म्हणजे देवाचं वचन आहे. तुमचं वचन म्हणजे वेदाचं वचन आहे. पाळितो वचन परी बहु वितेमा. परंतु आमचं मनाला फार भीती वाटते, काही चुकतं का काय, संतांच्या विरुद्ध जातं काय, संतांना आवडतं की नाही आवडतं, करतोय खरं नाही का. कोणती सेवा करत असताना आपल्याला मला वाटते अशी करून उपयोग आहे का? त्यांच्या मनाला आवडणारी सेवा घडली पाहिजे ना. त्यामुळे भीती राहते. परी बहु भीते मन देवा करीतो पायाशी सलगी नये वैसू अंगसंग. तुमच्या अंगसंगावर बसण्याची, तुमच्या सोबत बसण्याचा आमचा काही अधिकार नाही, परंतु आम्ही मात्र पायाशी सलगी करत आहो, लढीवाळपणा तुमच्याशी करत आहो. जोडून या कर उभे असावे समोर. तुमच्या ठिकाणी आम्ही कर जोडून नेहमी समोर उभा राहतो. तुका म्हणे संत तुम्ही संत आहे, मी बहुपतित. तुम्ही संत आहात आणि मी मात्र पापी अशा स्वरूपाचा आहे, आणि तुम्ही संत आहात. तुम्ही सहजे संत ओळगावे ते आम्ही, हे पढविलो जे स्वामी निवृत्ती देवी. ज्ञानोबाराय म्हणतात की निवृत्तीनाथ महाराजांनी संतांची सेवा करावी हे आम्हाला शिकवलेलं आहे. अशा प्रकारे तुमची सेवा आम्हाला करावी वाटते, पण करत असताना एक आदरयुक्त भीती तुकोबारांच्या जीवनात आहे. आपल्याही जीवनात तशा प्रकारची आदरयुक्त भीती असावी, अशा प्रकारे त्याचा भावार्थ आहे. जैस आता तुकोबारायांचा एकनिष्ठता आहे ती अभंगात प्रतिपादन करतात. 3 अभंग राहिले. जैसा तैसा आता मज प्रमाण अनंता. देवा जसा असेल तसा, देवा तू कसंही असू दे, आमची किती उपेक्षा करू दे, परंतु तू मला मान्य आहे, प्रमाण आहे, आधार आहे. तू माझी किती उपेक्षा केली तरी पाया पडणे न सोडी. मी मात्र तुझ्या पाया पडण्यात सोडणार नाही. पोटी त्याची वरतोंडी. माझ्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयी जो भाव आहे, जो अंतकरणामध्ये तोच काय मुखामध्ये आहे, आतो एक आणि बाहेर एक असं मात्र देवा बिलकुल नाही. एका भावे चाड देवा, मला एकाच विषयी अंतकरणामध्ये तुझी चाड आहे, इच्छा आहे, गरज आहे की तुझी कृपा व्हावी. आणि आता आधी त्याची अंती गोड. ते आधी त्याची जे सुरुवातीला आहे ते
कठीण योगामुळे क्षेम योग झालेला आहे. परमात्मा प्राप्ती चिंतनामध्ये आपण प्रवृत्त झालेलो आहोत. परंतु अंती गोड जसा आधी आहे तो तसाच प्रकारचे शेवट व्हावा हीच देवा मला एक अंतकरणात इच्छा आहे. बाकी काही इच्छा नाही. तुका म्हणे आम्हा टाळण्याची नाही नेमा. एक सरे केला नेम. जो आम्ही देवा नेम केलेला आहे त्याला मात्र आता खंडित होऊ नये हीच आमची इच्छा आहे. आम्हा टाळण्याची नाही नेमा. आमचा जो नियम आहे प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञा मात्र चुकू देऊ नका. तर देवा झालं काय जे खरं वर्म आहे परमार्थाचं. परमार्थ जो आहे हा वर्मानं केला असता लवकर फलद्रूप होत असतो. आपल्या मनानं करून चालत नाही. तुकोबराय म्हणतात ना वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन निधी लागो ते ठाव म्हणून संग टाके सेवे अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. मागच्या संतांनी हाच उपाय केलेला आहे आणि म्हणून असं वर्म आमचं चुकलं. सर्व परमात्मा रूप आहे. परमात्माच सत्य आहे. त्या परमात्म्यालाच शरण गेलं पाहिजे. असं जे वर्म आहे परमार्थाचं ते आमचं चुकलो ऐशा वर्मा तरी कर्मा सापडलो. आणि त्याचमुळे आम्ही कर्मामध्ये सापडलो गेलो. आता त्या कर्माच्या तडाख्यात सापडलो गेलो आणि त्यामुळे कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्याम कीटा इव आवर्तात आवर्तांतर माशुते व्रजंतो जन्मनो जन्म. किती जन्मचे जन्म गेले तरी देखील मोक्ष प्राप्त होत नाही. आपल्याला बाहेर निघता येत नाही. पाठी लागे करी नास. आणि म्हणून हा काळ जो आहे हा पाठी लागतो नाश करतो आणि गर्भवास भोगवी आणि जीवाला गर्भवासाची प्राप्ती करून देत असतो. माझे तुझे भिन्न गाभे आणि हा माझा आहे. कारण कर्म म्हटलं काय लागतं त्रिपुटी आलती लागते. कर्ता कर्म करण त्या सगळे सत्य आहे. गळा दावे मोहाचे आणि मोहाचे दावे अर्थात दोरखंड जे आहे दोर जो आहे तर हे कर्म जे आहे मोहाचं दाव गळाला बांधतं. तुका म्हणे पाठेळ केलो नसत्या भेलो छंदासे. असं पाठेळ जे आहे बैलासारखं ओझं वाहणारा त्याला पाठेळ असं म्हणतात. त्याप्रमाणे मी देखील पाठ्याळ झालेला आहे. कर्म करतो कशासाठी करतो काही तपास नाही. कर सारखं चालू आहे देवा. पण आता मात्र ह्या नसत्या संसाराला खोट्या संसाराला मी फार भ्यालेलो आहे. देवा तू माझ्यावर आता कृपा कर. देवा देह प्रारब्धाची शिरी आता मी देहाचा काय विचारच करणार नाही का. घालून या भार देवावरी सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा म्हणे इच्छित असे. देह प्रारब्धाची शिरी देह प्रारब्धावर अवलंबून आहे. शिरी अर्थात देह प्रारब्धाच्या अधीन आहे. आसोने करी उद्वेग. देवा झालं का मी फसलो कशामुळं प्रारब्ध अधीन आहे. परंतु त्यात चिंता करत बसलो आणि दुःखी होत बसलो. परंतु आता देवा मात्र धाव घाली नारायणा माझ्या मना जागवी. देवा धाव पावगा श्रीहरी मज उद्धरी दिनावरी. धाव पावगा श्रीहरी कृपा करी दिनावरी मज उद्धरी भवसागरी भक्त कैवारी श्रीकृष्णा. असं धाव घाली आई आता पाहतीस काही. असं धाव घाल नारायणा माझ्या मना जागवी. तर धाव घाल म्हणजे काय कर तर मनाला जागव. मनाच्या ठिकाणी विचार जागृत होणं हेच खरं काय जागवणं आहे. विचारानं जागवणं हेच संत महात्मे जागवतात. म्हणजे काय करतात विचाराची जागृती देतात की काय जागव की बाबा देहाचा काही विचार करू नको. कारण आपलं जीवन जे आहे बाबा म्हणत असतात सुखदुःखांचा विचार करण्याकरता आपलं जीवन नाही. त्याचा काही एक विचार न करता सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा म्हणे इच्छित असे. त्याकरता देवा माझ्या मना जागवी. माझ्या मनामध्ये विवेक जो आहे तर तो अखंड जागृत ठेव. आईशी चुकवून या वर्मे. हे वर्म आहे परमार्थाचं. परंतु वर्म चुकले या वर्म हेरा पडे आणि पिडा भ्रमे पावलो. आणि भ्रमानच मी दुःखाला पावलो. तुका म्हणे काहीचा भोग नव्हे रोग अंगीचा. तर तुका म्हणतात की हा भोग आहे अंगीचा रोग आहे. हा जो भोग अंगीचा रोग जो आहे हा भोग नावे काय अर्थात भोगच आहे. हा प्रारब्ध अधीन आहे. त्याचा मी कशाला विचार करायला पाहिजे विचार करायला नको. शेवटचा अभंग एवढा वाचतो. अनंताच्या ऐको कीर्ती ज्यांच्या चित्ती हरिनाम. आत्तापर्यंत मी अनेक भक्तांची मुखातून ऐकलेलं आहे की ज्याच्या चित्ती हरिनाम आहे की उल्लंघून गेले सिंधू हा भवबंधू तोडून या. तर असे लोक जे आहेत ते भवबंधू कर्तृत्व भोक्तृत्व जे आहे हा बंध तोडून उल्लंघून या गेले सिंधू अर्थात समुद्र जो आहे हा भवसिंधू हा दुस्तर नुल्लंघवे नुल्लंघिता पार
बहुत वहाविले दूर न लगेची तीर पैल धडे. असा भवदुस्तर जो आहे हे उल्लंघून गेलेले आहे. जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा. असं हळूहळू आणि आम्ही देखील जसे ते गेले त्याप्रमाणे काही अधिकारे चालू त्याची वाही त्याच प्रवाहानं त्याच मार्गानं आम्ही देखील जसा अधिकार असेल त्याप्रमाणे शनै पंथा शनै कंथा हळूहळू ढाळे ढाळे जसा अधिकार असेल त्या अधिकारानुरूप चालू. आणि आम्ही चालत असताना जे काही पुढे गेलेले आहेत तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. असे जे संत महात्म्याने नौका करून ठेवलेले आहे तर त्या नावांचा त्यांनी परित्याग केला नाही तर त्यांनी खुंटून या गेले नावा. त्या नावात तिथेच अडकून ठेवलेल्या आहेत का. मागील आधार बहुतांचा जाळू नये नाव पावले नाही पार. मागील आधार बहुतांचा याच नावाने आणखीन मागचे भरपूर तरुण येणार आहेत. त्याकरता त्या नावा त्याने तिथं खुंटीला बांधून ठेवल्या की नंतर ज्यांना पलीकडे जायचं आहे भवसागराच्या तेही या नौकेत बसून परतीराला जातील. खुंटून या गेले नावा नाही हेवा खोळंबा. त्यामुळे काही इच्छा नाही प्रतिबंध नाही काही विलंब करण्याचं काही कारण नाही खोळंबा होण्याचं काही कारण नाही. आणि आता पलीकडे जायचं आहे मग तुम्हाला काय पैसे द्यावे लागतील नावेत बसून जाण्याकरता. न लगे मोल द्यावा. मोल द्यायचं काही कारण नाही पैसा द्यायचं काही कारण नाही. फक्त एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाचे फक्त भाव हेच एक त्याचं कारण आहे उद्धरून जाण्याकरता. तुकोबराय म्हणतात भीमतीरी थडवा केला. आणि असा ह्या भीमेच्या चंद्रभागेच्या तीरावरती आम्ही थडवा केला असा त्या काठाला उतार केलेला आहे. आणि उठा चला लवकर चला त्वरेने चला. तर तो परमात्मा जो आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाणी तातडी उतावीळ. तो वाट पाहतो नीट पावली चांगल्या सरळ अशा पावलानं समचरणानं हा परमात्मा उभा राहून तुमची आमची वाट पाहतो आहे. तुम्ही आम्ही सगळेच जण लवकर चला असं तुकोबराय सांगता आहेत. तर याच मार्गानं आपण सर्वांनी जायचं आहे. हा जो मार्ग निवडलेला आहे नाही का या मार्गामध्ये चढ न होता भगवान परमात्म्यांच्या कृपेनं साधू संतांच्या कृपेनं आपलं जीवन व्यतिक्रमण व्हावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि या सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. उद्याचं सत्र 7:30 वाजता होईल सकाळी. उद्या सकाळी 7:30 वाजता सत्र सुरू होईल. तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की पंढरीनाथ भगवान सद्गुरु जोग महाराज की जय. सर्वांना भोजन प्रसाद द्या.